कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 26 सप्टेंबर। तर शेतकरी बांधवांनो, आज पण दुकानलाच बीट होत आहे। सकाळी थोडाफार पाऊस पडला पण वातावरण चांगलं आहे आता, तर दुकानला बीट झालं। शेड असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। तर या गठ्ठ्याचा बाजारभाव 9710 रुपये झालेला आहे, पण डंक भरपूर आहे या लॉटला। तर जास्त डंक असल्यामुळं या बंड्याला बाजारभाव कमी लागलेला आहे, 9710 रुपये। 10680 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव, 10680। कुठल्याही मालाला आता सध्या 1-2% डंक आहे असं म्हणूनच माल विकल्या जात आहेत, कारण डंकाचा कंडिशन आपण एक्झॅक्टली नाही सांगू शकत। 11400, 11400 रुपये, 11400 रुपये, 114 रुपये केजी फिंगर, 11330, 11330 रुपये। डंक आहे मालाला 1-2%। 11330 रुपये, 10680 गट्टा, 10680, 11710 रुपये, चांगली फिंगर आहे। ग्यारह 11710, या गठ्ठ्याचा बाजारभाव 11000 रुपये गेलेला आहे। डंक नाही आहे या मालांना, अशी हमी दिलेली आहे आडत्याने, तर त्यामुळं या मालाचे रेट थोडी जास्त आहेत, 11000। या मुकरा बंडा अंगुली गट्टा 11500 रुपये, 11500, 11500 रुपये। ये बहुत ज़्यादा लोगों का मानना होता है कि अंगुली गट्टा क्या होता है, तो ये रहता है अंगुली गट्टा। तो ये जो फिंगर और गट्टा रहता है उनमें इसको शॉर्टिंग करके निकालते हैं। अंगुली गट्टा 11500 रुपये, 9530 रुपये टुकड़ी, 11755, 11755 ये फिंगर, 11755 रुपये। 11750, 11750, 11080 गट्ठा। तो ये जो भी लॉट है इनको डंक नहीं है ऐसा बोल के इसका बिट किया गया है, इसकी वजह से इसका थोड़ा बहुत रेट ज़्यादा है। तर मालाला डंक नाही असं म्हणून बिट केलेलं आहे, त्यामुळं 11150 हा गठ्ठा विकलेला आहे, 11040 पलीकडला गठ्ठा विकलेला आहे। 13000 रुपये हे फिंगर काय आहे, 13000 फिंगर पाहू शकता कशा प्रकारची फिंगर आहे। तर भरपूर जणांचं म्हणणं असतं की काही रेट जास्त चाललेत, काही कमी चाललेत, तर ॲव्हरेज भाव 10800 पासून 11500 पर्यंत आहे। जे चांगले माल आहेत त्याचे भाव उंचे जातात। तर या काडीचा बाजारभाव 13000 रुपये झालेला आहे, 13000 रुपये। अंगुली गट्ट्याचा बाजारभाव 11600, 11125 ही काडी, 11125, 10505, 10830, 10830 रुपये। 12380, 12380 रुपये, 11200। तर अशा प्रकारे दुकानवर जे बीट होत आहे त्या बीटामध्ये हळदीचे बाजारभाव जात आहेत। तर अशाच हळदीच्या बाजाराच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।